पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठेविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु संत गजानन महाराज सद्गुरु श्री संत मौनी बाबा महाराज की वाह। सद्गुरु जोग महाराज की जय। हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी वाह। जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हॅलो। कृष्ण हरी जय 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी चला आवाज मोठा द्या. जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हॅलो। कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय राम हरी हरी जय जय राम कृष्ण जय जय हरे राम राम जय जय राम कृष्ण जय जय हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि जय हॅलो 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 सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवारी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी 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 कटेवरी हे बोनिया वाह। कटेवरी हे
गोनिया तुलसी हार गळा कास पीतांबर तुलसी हार गळा कास पीतांबर करकटेवरी ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुलसी हार गळा कास पीतांबर तुलसी हार गळा कास पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कास पीतांबर तुळसी हार गळा कास पीतांबर तळपती श्रवणी मकर कुंडले 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 तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित वाह. कंठी कौस्तुभमणी विराजित तुलसी हार गळा कास पीतांबर तुलसी हार गळा
आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गेला काज पितांबर तुळसी हार गेला काज पितांबर वाह 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 तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर पाहिना श्रीमुख आवडीने पाहिना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कास पितांबर तुळसी हार गळा कास पितांबर आवडे निरंतर भाऊ गेंदे
कमी नका करू आवडे निरंतर हे ध्यान आवडे आवडे निरंतर हेच ध्यान आवडे निरंतर हेच ध्यान तुळसी हार गळा हात पितांबर तुळसी हार गळा हात विठोबार कुमारी जय जय विठोबार घुमाई हरि जय जय विठोबार घुमाई हरि जय जय विठोबार घुमाई विठोबार थोड़ा कमी आहे विनोद, थोड़ा कमी आहे.
रामकृष्ण हरी जय राम हरे जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण रूप पाहतालो जने सुख झाले ओ साजने तुहा विठ्ठल बलवा तुहा माधव बलवा रूप पहारालो जने सुख झाले ओ साजने तुहा बहुता सुखाची तोडी म्हणून विठ्ठलियावरी तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा माधव सुखाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा माधव बलवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापन खुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा माधव सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर तुहा विठ्ठल बलवा बलवा तुहा माधव बलवा जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काल गुरु भक्ती वचन सेवापती वचन सेवापती हे श्री विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे सत्य बोल मुखे अनेकांच्या दुःखे दुःखी अनेकांच्या दुःखे हे श्री विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ म्हणे त्याची फळ म्हणे त्याची फळ हे श्री विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा तो पारमाई जय जय हो पारमाय पारमाई हो पारमाय पारमाई हो पारमाय तिथंच म्हण. हॅलो रिटर्न द्यायचं रिटर्न हॅलो 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 स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज
पूजा हे जे विष्णूची महापूजा पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा अनुभव नाही तुझा अनुभव अनुभव नाही तुझा कुंडली कवचा भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज सद्गुरु संत मौली बाबा महाराज समर सद्गुरु संत गजानन महाराज की जय। स्वामी काज गुरु भक्ती
स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा सत्य बोले मुखे दुखवी अनेकांच्या दुःखे बरोबर हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा विठ्ठल विठ्ठल माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरे करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार चक्रपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेणे बोलितो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला विठ्ठला विठ्ठल 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 स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा वैकुंठवासी सुभाषरावजी इंगळे सर यांच्या उत्तर क्रियेच्या निमित्ताने आजची ही कीर्तनरूपी सेवा आहे त्यांना 5/10/2025 या दिवशी देवाज्ञा झाली आणि खरं म्हणजे व्यवसायाने श्री शिवाजी महाविद्यालयात प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून त्यांनी आपल्या जीवनामध्ये यशस्वी आपली कारकीर्द पूर्ण केली त्यांचा आज उत्तर क्रियेच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित आहोत त्यांचे चिरंजीव आहेत काय त्यांचं नाव राजूभाऊ आणखी प्रमोद प्रमोद इंगळे आणि राजू इंगळे असे 2 चिरंजीव आहेत मुली असतील एक मुलगी आहे आणि भाऊ आहेत आपली सगळी भाऊकी आणि आपण पाहुणे सगळेजण या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहोत आमच्या हरिभक्तीपरायण शर्मा महाराजांनी सुद्धा या ठिकाणी येण्याबद्दलचा आग्रह केला आणि आज जगद्गुरू तुकोबार यांच्या या अभंगावर या निमित्ताने आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत खरं म्हणजे जगातली सर्वात मोठी वाईट आणि सत्य गोष्ट जर कोणची असेल ते मरण आहे ती वाईटही आहे पण सत्यही आहे सत्य याला कटू सत्य असं म्हणतात कटू सत्य
काही गोष्टी कटू असल्या तरी सत्य असतात, त्याच्या सामोरी माणसाला जावं लागतं. पण काही गोष्टी जास्त कटू असतात, सत्य असतात आणि जास्त कटू असतात. पण त्यातल्या त्यात काही गोष्टी सत्य असतात, पण थोडी कठोरता कटुता त्यातली कमी असते. एखाद्या वेळेला तारुण्यामध्ये जायचं ज्या वेळेला काम पडतं ते सत्य आहे, पण अति कटू आहे, अति कटू आहे. लहान लहान मुलं आहेत, खऱ्या अर्थाने आई वडील आहेत. काय चहा आहे का? थांब आता येऊ नको. विठ्ठल 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 विठ्ठल. लहान लहान मुलं आहेत, प्रपंचाचा बोजा त्याच्यावरच आहे. आणि अशा वेळेत जर एखाद्या मुलाचं जाणं झालं तर ते मात्र सत्य आहे, पण अत्यंत कटू आहे. आणि हे सुद्धा अत्यंत सत्य आहे आणि कटू आहे. काय होते बघा, गेलेला माणूस अनेक नाते घेऊन जात असतो. महाराज अनेक नाते घेऊन जातो. गेलेला माणूस सौभाग्याचंही नातं घेऊन जातो. गेलेला माणूस पालकत्वाचं नाव वडिलाचं नातं घेऊन जातो. गेलेला माणूस मामाचंही नातं घेऊन जातो. हे नाते हरवल्या जातात. आता कोणाच्या नावाने कुंकू लावायचं हा विषय ज्यावेळेला समोर येतो त्यावेळेला तो माणूस सौभाग्य घेऊन जातो. कोणाला बाबा म्हणायचं आणि म्हणून ती व्यक्ती खऱ्या अर्थाने पितृत्व घेऊन जाते. कोणाला मामा म्हणायचं या अर्थाने ती व्यक्ती मामाला घेऊन जाते. म्हणून ज्यावेळेला ही नाते हरवतायत ना त्यावेळेला ज्याचे नाते हरवत असतात, ज्याचे नाते निघून जातात त्यांना मात्र दुःख झाल्याशिवाय राहत नसतात. आणि काय आहे पहा, लहानपणापासून एकत्र राहणं, ज्यांनी आपल्याला खांद्यावर सांभाळलं, ज्यांनी आपल्याला बोट धरून शाळेमध्ये नेलं, ज्यांनी आपला प्रपंच उभा केला, 50च्या नंतरचे माणसाचे जे कष्ट असतात ते सगळे मुलासाठीच असतात. एवढे मोठे कष्ट आपल्याला उभं करण्यासाठी त्यांनी केले. त्यांना गेल्यानंतर खऱ्या अर्थाने साहजिकच आहे मुलाला दुःख होतं. ज्यांच्या नावाने आपण कुंकू लावलं, जन्मभर आपण आतापर्यंत सोबत राहिलो आणि सोबती गेल्यानंतर जे दुःख होते ना ते सोबत्यालाच माहीत असते. आणि म्हणून जन्मभर आपण सोबत राहिल्यानंतर एखाद्या व्यक्तीचं त्याच्यातून अचानक जाणं जे आहे ते सुद्धा अत्यंत दुःखद आहे. महाराज मी खरं सांगू, आपले वडील जाण्याचं दुःख जे मुलाला आहे ना त्याहीपेक्षा मायबाप जाण्याचं दुःख मुलीला जास्त आहे. मुलीला जास्त मुली महाराज खरं म्हणजे खूप प्रेम करत असतात बापावर, बरं का, खूप प्रेम करतात. मुलीचं प्रेम हे असं मी म्हणणार नाही की मुलापेक्षा जास्त असते म्हणून, सगळ्याचं सारखंच असते. पण त्यातल्या त्यात मुलीला माहीत असते की आपल्याला या बापाला सोडून जायचं आहे, म्हणून ती मुलगी खूप प्रेम करते बापावर. आजही तुम्ही बघा, एखादी व्यक्ती जर आजारी असेल तर तुम्ही दवाखान्यात जा. ती जर जास्त आजारी असेल तर त्याला निरखून पहा. मला असं वाटतं एखादी व्यक्ती बाजूनं जर उभी असेल ना तर आपण समजून चालू की हे बिचारी एखाद्या वेळेला सून असेल. एखादी व्यक्ती पायथ्याजवळ बसलेली असेल ना समजून चला हे सौभाग्य आहे. एखादी व्यक्ती अशी काही उभी असेल, बसलेली असेल खुर्चीवर, समजून चालू आपण कुणीतरी भावकी आहे. पण जी व्यक्ती आजारी माणसाच्या तोंडावरच्या माशा हाणत असेल ना समजून चालाव ही त्याची मुलगी आहे. मी असं म्हणतो की वडील ज्यावेळेला अत्यंत आजारी असतात त्यावेळेला अत्यंत जवळून सेवा करणारी जर कोण असेल तर ती मुलगी असते. महाराज म्हणून मी नेहमी म्हणेल की बापाने मुलीचा बोजा कधी मानायचा नाही मानायचा. आणि म्हणून परत बोलण्याचं धाडस एखाद्या वेळेला एखाद्या व्यक्तीकडून होते, पण परत बोलण्याचं आपल्या वडिलाला परत उत्तर देण्याचं धाडस मुलगी कधी करत नाही. आणि म्हणून बापाच्या पाठीमागही आपल्या बापाची किंमत शाबूत ठेवण्याची जबाबदारी जी सांभाळते ती मुलगी आहे. तिचे वडील गेल्यानंतर जे दुःख होते ते मुलीला माहीत आहे. क्षेत्र गेल्यानंतर, घरातला म्हातारा माणूस गेल्यानंतर मुलांना जे दुःख होते ते मुलांनाच कळते. आणि म्हणून हा प्रसंग जरी
कीर्तनाचा असला, हा प्रसंग जरी तेरवीचा उत्तरक्रियेचा असला तरी हा दुःखद प्रसंग आहे. अरे बाजाराला गेलेला माणूस येतो रे परत, यात्रेला गेलेला माणूस परत येतो, परत येण्यासाठीच तो यात्रेला जातो, परत काहीतरी बाजार आणण्यासाठीच तो माणूस बाजारात जातो, काहीतरी नातेवाईकाला भेटण्यासाठी जातोय पण परतच येतो ना. पण गेलेला माणूस मात्र कधीच परत येत नाही. हे दुःख आहे, हे दुःख आहे. आणि या दुःखाच्या सामोरी प्रत्येकाला जावं लागतं, हे कटू असलं तरी सत्य आहे. विठ्ठला 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 आपण एवढंच करू, त्या दुःखात थोडी वजाबाकी करू. काल आमच्या स्टँडवर एक ॲक्सिडेंट झाला. 2 मोटरसायकली होत्या, 2 मोटरसायकलवर 4 मुलं बसलेले होते आणि त्यातले 3 गेले. म्हणजे मुलं नेमकंच लग्न झालेले होते, काहींना लहान मुलं होते. मला असं वाटते त्या ठिकाणी जे गेले होते ना ते गेलेच, ते मेलेच, त्यांचंही जाणं झालं. पण हा प्रापंचिक माणसाने थोडासा असा विचार केला पाहिजे की त्या दुःखापेक्षा आपलं दुःख कमी आहे. कधी कधी दुःखातून दुःख वजा करायला पाहिजे, केलं पाहिजे, त्याशिवाय आपल्याला सामोरे नाही जाता येणार. आणि म्हणून हा प्रसंग दुःखद आहे. हा वडील जाण्याचा प्रसंग आहे. मी ज्या वेळेला चेहरे निवाडतो त्यावेळेला माझ्या लक्षात येतं आहे की माय बापावर खूप प्रेम करणारे मुलं आहेत, नाही का. लक्षात येत आहे तुमचे वडील गेलेत, कुणाचं सौभाग्य गेलं. खऱ्या अर्थाने हे सगळं जरी झालेलं असलं तरी याच्या सामोरी मात्र नक्की माणसाला जावं लागतं, हे सत्य आहे. सज्जनानो, शास्त्र असं सांगतं, अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्ष्यते आणि विनश्यते. अस्ति म्हणजे त्याची धारणा होते, जायते म्हणजे त्याचा जन्म होतो, वर्धते म्हणजे तो वाढतो. अस्ति जायते वर्धते विपरिणमते विपरीत दिसायला लागतो, अपक्ष्यते क्षीण होतो आणि विनश्यती जातो. हे विकार आहे. या विकाराच्या सामोरी माणसाला जावंच लागतं, लक्षात ठेवा. कशावरून जाणार नाही, जावंच लागतं. अस्ति आहे ना मग जायते आहे, जायते आहे ना मग वर्धते आहे, वर्धते आहे ना मग विपरीत मते आहे, विपरीत मते आहे ना मग अपक्ष्यते आहे, ना अपक्ष्यते ना मग विनाश्यती आहे. विठ्ठला 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 बघा तुम्ही, मला असं वाटतंय की तुमचे काही लहानपणचे फोटो आहेत का देवा? लहानपणचे आहेत अजून? हां, मधले म्हणजे लग्नातले आहेत, लग्नाच्या अगोदरचे, लग्नातले नाहीत. म्हणजे अगोदरचे आहेत म्हणजे लग्नाचे आहेतच ना, अगोदरच फोटो काढले तर तुम्ही. बरं चला, लग्नातले फोटो आहेत, अपक्ष ते सांगतो, आपल्या सगळ्यांना समजण्यासाठी सांगतो उदाहरण म्हणून. एका हाती तो फोटो घ्या आणि एका हाती आरसा घ्या, कळेल तुम्हाला की आपण गेलो. मरण एकदा नसते, एका मरणाने सावध नसते व्हायचं माणसाने. सावध व्हायचं आहे ना ते प्रत्येक मरणाने सावध झालं पाहिजे. सांगू, प्रत्येक क्षणाने माणसाचं मरण आहे, प्रत्येक कालाने माणसाचं मरण आहे, प्रत्येक अवस्थेने माणसाचं मरण आहे, आणि एकदा शरीर गेल्यानंतर सुद्धा मरण आहे. प्रत्येक क्षणाने मरण आहे. अरे एका क्षणाचाच मिनिट होतो ना, एका मिनिटाचाच तास होतो ना, एका तासाचाच दिवस होतो ना, एका दिवसाचाच आठवडा होतो आपल्याकडे, आठवड्याचाच महिना होतो, महिन्याचंच अयन होतं, आणि ऐनाचंच वर्ष होतं. वर्षाची सुरुवात एकदम होत नाही, ती क्षणापासून होते. वर्षाची सुरुवात एकदम होते, एकदम वर्ष होतं आपलं नाही. त्याची सुरुवात जर आपण पाहिली तर ते क्षणापासून होते. म्हणून महाराज म्हणतात, तुम्ही क्षणापासून जर तुमची सुरुवात होत असेल आणि एका क्षणाचा अत्यंत अभाव म्हणजे दुसऱ्या क्षणाची उत्पत्ती,
एका क्षणाचा अत्यंत अभाव म्हणजे मरण आहे. आणि क्षणाक्षणाला जर ते होत असेल तर तुम्ही क्षणोक्षणी विचार केला पाहिजे. क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, क्षणाहाची करावा विचार, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू, करावया पार भव सिंधू. क्षणाक्षणाने जाणं निश्चित आहे. माझ्या दादांनो, क्षणाक्षणाला सावध झालं पाहिजे. प्रत्येक कालाने माणसाचं मरण आहे. काल बदलला, सुषुप्ती काल आहे. जागृतीमध्ये आलो, सुषुप्ती मेला. स्वप्नामध्ये गेलो, जागृती मेला. म्हणजे प्रत्येक कालाने जाणं आहे, प्रत्येक अवस्थेने जाणं आहे. तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यती कौमारम यौवनम जरहा. प्रत्येक अवस्थेने मरण आहे आणि एकदा जाणं हा विषय निश्चित आहे. आणि म्हणून एकदारच माणूस जातो हा गैरसमज आहे. माणूस प्रत्येक क्षणाने जातो हा समज आहे. बरोबर आहे का मी बोलतोय? तुम्ही ऐकताय ना? पण बरोबर आहे ना? जाणं म्हणजे आपण काय म्हणतो बघा, एकदा तिकडे गेला म्हणजेच गेला असं नाही. आपण गेलेलेच आहोत. माऊली म्हणतात, दरदूर सापे गिरिजत आहे उभा, तरी तो मासिया वेटाडी जिभा. अरे तैसे प्राणी कवने लोभा वाढवी ती तृष्णा. साप आहे, सापाच्या तोंडात बेंडूक आहे. तो अर्ध्याच्या उभार गेलेला आहे, अर्ध्याच्या उभार सापाच्या तोंडात आहे. आणि तरी तो पुढे उडणाऱ्या माशीची इच्छा करतो. कोण कोण? उदाहरण लक्षात आलं का? पण तुमच्या बेंडूक आहे, सापाच्या तोंडात गेलेला आहे, अर्ध्याच्या उभार गेलेला आहे. फक्त त्याचं तोंडच बाहेर आहे आता. तरी तो पुढे उडणाऱ्या चिलटाची अपेक्षा करतो, माशीची अपेक्षा करतो. कोण? बेंडूक. मी बेंडकाबद्दल बोलतो बरं का. तरी जर तो माशीची इच्छा करत असेल तर ज्ञानोबा राय म्हणतात हा बेंडूक काही शहाणा नाही. सांगू का? 60 नंतर, 65 नंतर, 70 नंतरही आणखी जर आशाच असेल तर मला असं वाटतंय आपलंच ते उदाहरण आहे. आणि म्हणून प्रत्येक कालाने, प्रत्येक अवस्थाने, प्रत्येक क्षणाने आणि एकदा या देहाने जाणं निश्चित आहे. जाणं हा विषय निश्चित असल्यामुळे महाराज आपल्याला सावध करतायत. विठ्ठल 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 आयुष्य खातो काळ सावधान आयुष्य खातो सावधान आयुष्य खातो काळ, सावधान आयुष्य खातो काळ. नाशिवंत देहा जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सावधान आयुष्य खातो काळ, सावधान नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. सावधान आयुष्य खातो काळ, सावधान होऊन करायचं काय? अरे सावधान होऊन करायचं काय? झालो आम्ही सावध. आयुष्य खातो काळ सावधान. काय करायचं सावधान होऊन? सज्जनानो, संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थी असं म्हणतायत महाराज पुढे. सावधान होऊन माणसाने उद्धाराचा विचार करावा. तुम्हाला खरं सांगू का? सावधान होऊन जो शिक्षक असेल ना त्याने विद्यार्थ्याला चांगलं शिकवण्याचा विचार करावा. लक्षात आलं? सावधान होऊन जो डॉक्टर असेल ना, तो डॉक्टर जर असेल तर त्याने पेशंटच्या खिशाचा विचार न करता रोग्याचा विचार करावा. बरोबर आहे ना? सावधान होऊन तो नेता आणि पुढारी असेल ना, त्यांनी फक्त पदाचा आणि पैशाचा विचार न करता देशाचा विचार करावा. बरोबर आहे ना?
सावधान होऊन आमच्यासारखा एखादा महाराज असेल ना, तर त्यांनी स्वतःच्या प्रपंचाचा विचार न करता धर्माचा विचार करावा. सावधान करायचं काय? आज झालो आम्ही सावधान. काय करायचं? काय करायचं याचा अर्थ असा आहे की सावधान झाल्यानंतर तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये असाल ते काम तुम्ही प्रामाणिक करावं. दुसरं काय सावधान होण्याच्या पाठीमागचा अर्थ आहे? हाच अर्थ आहे. दुसरा सावधान होण्याच्या पाठीमागचा अर्थ काय? झालो आम्ही सावधान. सावधान विश्राम ते वेगळं, हे सावधान वेगळं. सावधान होऊन तुमच्याकडे नियतीने जे काम दिलं असेल, हे सरळ बसरे पुरत असं माझ्याकडे पाय करून बसले. सावधान होऊन नियतीने तुमच्याकडे जे काम दिलं असेल ते प्रामाणिकपणे करावं, हे सावधानपणाचं लक्षण आहे. हा त्याचा धर्म आहे. आता हे पोरं आहेत, लहान लहान आहे, यांना कळत नाही यांचं जीवन, पण ते मास्तरला समजलं पाहिजे यांचं जीवन, यांचं भविष्य कसं असलं पाहिजे. आणि म्हणून सावधान झाला एखादा श्रीमंत सावधान झाला. त्याने काय करायचं? गरीबाला व्याजाने पैसे द्यायचे आणि त्याची वावरं घ्यायची नाही, असं करायचं नाही. श्रीमंत झाला एखादा, सावधान झाला एखादा श्रीमंत, तर त्याने गरीबाला दान देण्याचं काम करावं. सावधान हा शब्द फार महत्त्वाचा आहे ज्ञानोबारायचा, तुकोबारायचा. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, सावधान करावं लागतं कोणाला? जे लोक असावधान आहेत त्यांना सावधान करावं लागतं ना. मला नाही वाटत की रस्त्यावरचे जे बोर्ड आहेत ते जनावरांसाठी आहेत म्हणून, ते माणसासाठी आहेत. रस्त्यावर चालत असताना जे बोर्ड आहेत ना, ते बोर्ड आपल्यासाठी आहे, ते कुत्र्यासाठी नाही, ते गाढवासाठी नाही, ते आपल्यासाठी आहे. पुढे वळण आलं, सावधान. पुढे शाळा आहे, सावधान. पुढे अरुंद पूल आहे, सावधान. पुढे घाट आहे, सावधान. तरी ॲक्सिडेंट होतात ना, तरी ॲक्सिडेंट होतात, सावधान. खरं सांगू का, तुम्ही ऐकताय म्हणून सांगतो, जे लोक असावधान असतात त्यांना सावधान करावं लागतं. असावध असणाऱ्या माणसाला सावधान करावं लागतं. काय जागा की निजलासी, सोनेदार दारापासी, तुझ्या हितासाठी करी वसवसे, भेटी न घेसी वासुदेवासी गा, वासुदेव करीतो मेरा, वासुदेव करीतो मेरा. कशासाठी? जे लोक, जो समाज असावधान असेल त्याला सावधान करावं लागतं. मला असं वाटते की असावध प्राणी जगातला जर कोणचा असेल तर तो माणसाशिवाय दुसरा नाही महाराज. खरंच नाही, माणसाशिवाय दुसरा. एक सांगू का तुम्हाला, एक माणसाचा धर्म असतो, एक परधर्म असतो. एक धर्म आहे, एक परधर्म आहे. स्वधर्मो निधन श्रेया, परधर्मो भयावह. स्वधर्म हा माणसाच्या मुक्तीचं साधन असतो आणि परधर्म हा अधोगतीचं साधन असतो. आईने मुलाला जन्म देणं, त्याला सांभाळ करणं हा तिचा धर्म आहे, पण त्याच मुलाचा गळा दाबणं हा परधर्म आहे. शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकवणं हा त्याचा धर्म आहे, पण त्या शिक्षकाने 1 तारखेची वाट पाहणं हा परधर्म आहे. परधर्म आहे. आणखी सांगितलं, एखाद्या डॉक्टरने आपल्याकडे आलेला रोगी असेल त्याची सेवा करणं हा त्याचा धर्म आहे, पण डॉक्टरने त्याचा खिसा तपासणं हा परधर्म आहे. लक्षात आलं का? एक पेशंट गेला डॉक्टरकडे, असं पोट धरूनच गेला महाराज. पोट धरून गेला, डॉक्टरने तपासलं. डॉक्टर म्हटले तुम्हाला अपेंडिक्स झाला. अपेंडिक्स कोणी डॉक्टर असेल तर माहीत आहे तुम्हाला का? अपेंडिक्स झाला म्हणे, तो फुटण्याच्या याच्यामध्ये बेतामध्ये आहे. तो जर फुटला तर एखाद्या वेळेला तुम्ही मरू शकता. मग काय करायला पाहिजे? ऑपरेशन. सोबत कोण नाही म्हणे, नसू द्या मी आहे ना. आणि त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, त्या पलंगावर झोपवलं. ते बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन एका डॉक्टरांनी काढलं, पण जरा शेठजी हुशार होते. शेठजी उठून बसले, त्यांनी पाठीमागच्या खिशातलं पाकिट काढलं आणि पैसे मापायला सुरुवात केली. तर डॉक्टर म्हटले पैसे कशाला मापताय शेठजी तुम्ही? हो तुम्हाला आता 5-7 दिवस राहायचं आहे इथं, पैसे कशाला मापता?
नंतर 5-7 दिवसाला द्यायचे तुम्हाला पैसे, मापताय कशाला? शेठजी म्हटले तुम्हाला देण्यासाठी मापत नाही, पण तुम्ही बेशुद्ध करणार आहात ना मला, म्हणून मापून ठेवतो. तुमच्या नाही लक्षात आलं? हा परधर्म आहे, हा परधर्म आहे. मी नेहमी सांगेल की दोघांची भांडणं झाली, मला माहीत नाहीत ते भांडणं, तुम्हाला माहीत आहेत. नवरा बायकोची भांडणं झाली. भांडणं झाल्यानंतर दोघांनी 2 वकील ठेवले आणि ती बाई आपल्या वकिलाकडे गेली आणि वकिलाने विचारलं, ताई तुम्ही आज कोर्टात गेल्या होतात का? गेली होती साहेब. भेटलेत का तुमचे मालक? भेटले साहेब. कोण्या मूडमध्ये होते? भांडणाच्या मूडमध्ये होते साहेब. तुम्ही काही बोललात का? म्हटलं मी फार बोलली, पण ते माझ्याशी एकही शब्द नाही बोलले. एखादा शब्द बोलले असतील. म्हटले हां, मी फार बोलल्यानंतर ते फक्त एकच शब्द बोलले माझ्याशी. म्हटले तो कोणचा शब्द आहे? ते म्हटले तू जे मला सांगते ना ते मला अजिबात सांगू नको, तिकडे कोणी गाढवाला जाऊन सांग. मग तुम्ही काय केलं? म्हणून हे सगळं सांगण्यासाठी तुमच्याकडे आली साहेब. तुमच्या लक्षात नाही आलं? आलंय ना? याला परधर्म म्हणता. परधर्म. स्वधर्मो निधनश्रेया परधर्मो भयावहा. आज जो भयभीत आहे ना माणूस, हा परधर्मामुळे आहे. आज अनेक शास्त्रज्ञ असं म्हणतायत की भविष्य वाईट आहे. साधू तर म्हणतातच, पण शास्त्रज्ञ सुद्धा म्हणतायत भविष्य वाईट आहे, पृथ्वीचंच भविष्य वाईट आहे. 2000 वर्षामध्ये फक्त 0.5% जिचं तापमान वाढलं होतं, ते 100 वर्षामध्ये 1.5%ने पृथ्वीने नाही वाढवलं, तुम्ही वाढवलंय. तुम्ही वाढवलंय. स्वातंत्र्यामध्ये जास्त वाढलंय, पृथ्वीचं तापमान वाढलंय. म्हणून तर कुठं पाऊस पडतो तो एखाद्या ठिकाणी जळून जात आहेत पिकं. म्हणजे एक भाग असा आहे की जिथं पूर्ण जळलेत परदेशामध्ये, एक भाग असा आहे की तिथं सगळे वाहून गेले. पृथ्वीनं आपलं संतुलन बिघडवलं. याचं कारण माणसं बिघडलेत. माणसं बिघडले. स्वधर्माने जर राहिले असते ना, तर मला असं वाटतं की ही सृष्टी आपल्यावर आज कोपली नसती. सज्जनानो, याचा परिणाम फक्त आपल्या परमार्थावरच होतो असं नाही. लोक आम्हाला बऱ्याचदा म्हणतायत की तुम्ही हे का सांगताय? का सांगताय असं? तुम्ही धर्माबद्दल का बोलताय तुम्ही? अरे धर्माचा आणि अधर्माचा परिचय फक्त परमार्थासाठीच असतो असं नाही. त्या परधर्माचा परिणाम हा पृथ्वीवर सुद्धा होत असतो. नसतो होत झालाच ना परिणाम. खुरपण बंद केलंय, फवारे मारणं चालू केले, परिणाम झालाच ना. हा परधर्म आहे. मी आणखी खाली येऊन सांगतो, पण माझा पुढचा बोलण्याचा टप्पा आणखी असा महत्त्वाचा आहे, तुम्ही ऐकत असाल तर. स्वधर्म महत्त्वाचा आहे, परधर्म हा घातक आहे. आपल्यासाठी आणि दुसऱ्यासाठी सुद्धा. आपल्यासाठी आणि दुसऱ्यासाठी सुद्धा. आमचा सुद्धा धर्म आहे. आम्ही धर्माचा विचार केला पाहिजे. आम्ही परमार्थाचा विचार केला पाहिजे. आम्ही जर कुटुंबाचाच विचार करू, आम्ही आमच्याच कुटुंबाचा आणि आश्रमाचा विचार करू, तर तो परधर्मच आहे, तो स्वधर्म नाही. पण एक परधर्म, मला वाटते की त्यामध्ये परधर्माने चालणारा एक वर्ग आहे, धर्माने चालणारा एक वर्ग आहे. बघा तुम्ही, वृक्षाचा एक धर्म आहे. वृक्षाचा एक धर्म आहे. माऊली असं वर्णन करतायत, पत्र पुष्प छाया फळमूळ धनंजया, वाटेचा न चुके आलिया वृक्ष जैसा. हा त्याचा धर्म आहे. एखादा आम्रवृक्ष जर एखाद्या रस्त्यावर बसलेला असेल ना, उभा असेल ना, तर त्या ठिकाणी दिवाळीचा सण असेल, दसऱ्याचा सण असेल, तर तुम्ही त्याचे पानं तोडा. तो म्हणतो मला जखमा झाल्या तरी चालतील, पण माझा धर्म आहे तुमचं घर चांगलं दिसलं पाहिजे. त्याला फळं आले असतील, खालचे फळं तोडलेले असतील, वरचे काही शिल्लक असतील, तर दगड घेऊन जा. किंवा दगड घेऊन जायचंच कारण नाही महाराज, तिथंच बरेच दगड पडलेले असतात. आणि ज्याला फळं असतात त्याला दगड खावं लागतात. त्यातला एखादा दगड उचला आणि खालून फेकून मारा. तुम्ही दगड जरी फेकून मारला तरी मी तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहणार नाही, कारण तो माझा धर्म आहे. तुम्ही जर फक्त कुऱ्हाडच घेऊन जात असाल खिशामध्ये, फक्त कुऱ्हाड खिशामध्ये, आणि तुम्हाला त्याला तोडायचं असेल, तर तो म्हणतो मला तोडायचं आहे ना, तुला माझं सरपण बनवायचं आहे ना, तर एक काम कर, फक्त लोखंडाच्या कुऱ्हाडीने मी तोडल्या जाणार नाही, याच्यावरचा एखादा सरळ काठी तोडून घे, त्याचा दांडा बनव, मग मी तुला तोडणं अत्यंत सोपं जाईल.
कारण तुला मला तोडण्यासाठी माझाच दांडा तुला देणं हा माझा धर्म आहे, हा माझा धर्म आहे. लक्षात आलंय ना तुमच्या? लक्षात हा धर्म आहे. आणि अजूनही मला असं वाटते वृक्ष आपला धर्म सोडायला तयार नाही. का खांडावया घाव घाली, का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. वृक्ष आपला धर्म सोडायला तयार नाही. विठाला 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 विठ्ठल 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 काय असते महाराज? पूर्वीच्या काळी सकाळी दारामध्ये सडा टाकणं हा धर्म होता. आता दारच राहिलं नाही, सडा टाकायचा कुठं? पूर्वी सकाळी अगोदर उठल्यानंतर झाडून काढणे, रांगोळी काढणे, पहिले झाडून काढणे आणि आंघोळ झाल्यावर रांगोळी काढणे हा धर्म होता. आता रांगोळी काढायची कुठे? असंच ना, असंच. मला असं वाटतंय घरामध्ये पूर्वी फरशी नव्हती, घर सारवून काढणे हा प्रत्येक स्त्रियेचा धर्म होता. हे धर्म गेलेत म्हणून आता खाली लावून झाडणं सुद्धा होत नाही महाराज. असे खाली लावून झाडणं होत नाही. आता महिलांनी आपल्या बेताचे झाडू आणले, खाली लावायचं कामच नाही, वरच्यावर झाडल्या जाते. एक लक्षात ठेवा, जसा जसा धर्म तुम्ही बदलवाल तशा तशा अडचणी पुढे वाढल्याशिवाय राहणार नाही. स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा थारा मुळला, दीपासवे हारपला प्रकाशू जाय. आणि म्हणून आपण हा विचार करतो की वृक्ष आपला धर्म अजूनही सोडायला तयार नाही. अजूनही, पुढे माहीत नाही. पाणी आपला धर्म कधी सोडत नाही. माऊली म्हणतात, का गायीची तृषा हरू आणि व्याघ्रा विषहोनी मारू, हे नेणी जे का करू तोय जैसे. माझा धर्म आहे, पाणी पिण्यासाठी गाय आली तरी सुद्धा मला तिची ताण भागवायची आहे, आणि पाणी पिण्यासाठी वाघ आला तरी त्याची ताण भागवायची, कारण तो माझा धर्म आहे. का घरची उजेडू करावा आणि पारखी अंधारू पाडावा, हे नेणी जगा पांडवा दीपू जैसा. घरच्यालाही प्रकाश देणं आणि बाहेरच्यालाही प्रकाश देणं हा माझा धर्म आहे. आणि म्हणून आजही वृक्ष आपला धर्म सोडत नाही, पाणी आपला धर्म सोडायला तयार नाही, दिवा आपला धर्म सोडायला तयार नाही, पण माणूस मात्र त्याला पाळायला तयार नाही. विठाला 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 ब्रह्मचारी धर्म आणि घोकावी अक्षरे. ब्रह्मचारी असाल तर तुम्ही अक्षरच घोकली पाहिजे. आश्रमी विचार षटकर्मी, यजन याजन अध्ययन अध्यापन ध्यान आणि परिग्रह. यजन याजन अध्ययन, अजन याजन अध्ययन, दान आणि परिग्रह हा धर्म आहे प्रापंचिकाचा. त्याने तो सांभाळला पाहिजे. तुम्हाला परिग्रही केला पाहिजे बरं का. प्रापंचिक माणसाने पैसाही सांभाळला पाहिजे आणि गरज असली तर दानही केला पाहिजे. तुम्हाला सांगून जाईल, मी नेहमी सांगेन, धरणाला भिंतही असली पाहिजे, त्याला दरवाजाही असला पाहिजे. फक्त भिंतच बांधत असाल आणि दरवाजा जर ठेवत नसाल, एक दिवस ते पाणी ती भिंत फोडल्याशिवाय राहत नसते. म्हणून प्रापंचिक माणसाने पाणी टिकून राहण्यासाठी भिंतही बांधली पाहिजे आणि दरवाजाही ठेवला पाहिजे. प्रपंचरूपी पाण्याला सुद्धा भिंतही बांधली पाहिजे, त्याला धर्मरूपी दरवाजाही ठेवला पाहिजे. ब्रह्मचारी धर्म घोकावी अक्षरे, आश्रमी विचार षटकर्मी, वानप्रस्थी तरी संयोगी वियोग आणि संन्यास तो त्याग संकल्पाचा. हा प्रत्येकाचा वेगवेगळा धर्म आहे आणि हा धर्म आहे. याच्या बाह्य जर तुम्ही राहत असाल तर तो परधर्म आहे. मला हे सांगू द्या, या अभंगाच्या दृष्टीने या अभंगामध्ये पुत्राचाही धर्म सांगितला, पत्नीचाही धर्म सांगितला,
सेवकाचाही धर्म सांगितला आणि शिष्याचाही धर्म सांगितला आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. पहिल्या चरणामध्ये महाराज सेवकाचा धर्म सांगताय. स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी गादा गुरु भक्ती स्वामी गादा गुरु स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी गादा गुरु भक्ती स्वामी गादा गुरु भक्ती. पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा हीच विष्णूची महापूजा पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा ईसा विष्णूची स्वामी काज. स्वामी म्हणजे मालक, त्याचं काज म्हणजे काम. कोणी करायचं? स्वामीनेच करायचं नाही, सेवकाने करायचं. स्वामी म्हणजे मालक आणि त्याचं काम सेवकाने करावं. मला असं वाटतं की स्वामीचाही धर्म आहे आणि सेवकाचाही धर्म आहे. सेवकाला सांभाळणं हा स्वामीचा धर्म आहे आणि स्वामीची सेवा करणं हा सेवकाचा धर्म आहे. बरोबर आहे ना माझं? सेवकाला सांभाळल्याशिवाय सेवक काम करणार नाही. असंच ना, सेवकाला सांभाळलं पाहिजे. हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आपण अनेक जण ऐकतो, आपल्या आवडीचा विषय आहे तो. 350 वर्ष झाले. खाली घे, विना खाली घे. खाली म्हणजे असा खाली, खांद्यावर नको ठेव. अरे असा घेणं येणं सरका घेणं सरळ हां तसा ठेव खाली, सोड खाली, बस राहू दे तसं. जास्त वजन झालं का रे? चक्कर गिक्कर आले सांगतो. हां तूही पडशी नाही, विनाय पडशी. आपल्या संस्थेतले किती आहे ते? 25 आहेत. काय म्हणत सांगत होतो? स्वामी काज. स्वामी म्हणजे मालक, छत्रपती सांगत होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ना, ती सेवकाच्या भरोशावरच केली. त्यांना जर चांगले सेवक भेटले नसते तर स्वराज्याची स्थापना झाली नसती. सेवक फार महत्त्वाचे. अनेक प्रकारचं चरित्र आहे, मला तिकडे जास्त जायचं नाही. काय असते पहा, तुम्ही ऐकताय ना, पण मी बोलतोय ते म्हणजे नक्की ऐकताय ना? नाही तर मी बोलेल आणि तुम्ही फक्त नाही का, असं नाही. हा मंडप आहे ना, याला आपण स्वामी म्हणू. बरोबर आहे? ही इमारत आहे ना, याला आपण स्वामी म्हणू. बरोबर आहे? एखादी ध्वजा फडकत असेल ना, त्याला आपण स्वामी म्हणू. स्वामी म्हणू आपण त्याला. मग हा स्वामी, हा मंडप नावाचा स्वामी आपल्याला सावली देतो, याचं कारण काय हो काका? हां नाही, याचं कारण काय? हा सावली देतो, याचं खरं कारण काय? याचं कारण फक्त मंडप नाही, हा खांब आहे.
हा खांब आहे, हा या मंडपाचा सेवक आहे. इमारतीमध्ये आपण खूप चांगले राहतो, चांगले राहतो म्हणजे प्रेमाने राहतो असं म्हणतो. त्या इमारतीमध्ये आपण राहतो, तो स्वामी आहे, त्याचा सेवक कोण आहे? पाया आहे. एखादा तिरंगा फडकतो ना, एखादा भगवा फडकतो, असं म्हणू आपण स्वामी आहे, पण त्याचा सेवक कोण आहे? तो दंड त्याचा सेवक आहे. स्वामीला उभं राहण्यासाठी सेवकाची गरज आहे, सेवकाची गरज आहे. स्वामीला उभं राहण्यासाठी सेवकाची गरज आहे आणि सेवेने मुक्त होण्यासाठी स्वामीचीही गरज आहे. ही जोडी आहे, ही जोडी आहे. खरं म्हणजे देशामध्ये विठ्ठल 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 आमचा विषय असा चालला होता, ह्या जोड्या तुटल्या नाहीत पाहिजेत, नाही तुटल्या. शेतकरी आणि शेतमजूर ही जोडी नाही तुटली पाहिजे. शेतकरी आणि शेतमजूर हे एकत्र असले पाहिजे, नाही का? ज्यावेळेला मजूर अडचणीत असेल त्यावेळेला शेतकऱ्यांनी समोर आलं पाहिजे, ज्यावेळेला शेती अडचणीत असेल त्यावेळेला मजुरांनी समोर आलं पाहिजे. पण तसं होत नाही, तसं होत नाही. शेतकरी आणि शेतमजुराची युती नाही म्हणून जमीन संकटात आहे, असंच ना? शेतकरी आणि शेतमजुराची युती नाही म्हणून शेती संकटात आहे, शेती संकटात आहे. हे सगळ्याकडे लावून घ्या आता. कसं लावायचं ते पहा. आणि म्हणून स्वामीची सेवा अत्यंत प्रामाणिकपणे करत असाल तर तुम्हाला दुसरी महापूजा करण्याची गरज नाही. हेच तुमच्या जीवनातली महापूजा आहे, हेची विष्णूची महापूजा. कमी नको, हेची विष्णूची. विठ्ठल 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 आवाज कमी करू नको. यासाठी उदाहरण दिल्या जाते परंपरेने राहुल भाऊ, की श्रीराम हे स्वामी आहे आणि हनुमानजी हे सेवक आहे, नाही का? काज सवारे. हनुमानजी हे सेवक आहेत, श्रीराम प्रभू हे स्वामी आहेत. पण सेवेत इतकं बल आहे, सेवा माणसाला इतकं मोठं करते की असे अनेक गावं आहेत की ज्या गावामध्ये श्रीरामाचं मंदिर नाही, पण असं एकही गाव नाही की ज्या ठिकाणी सेवकाचं मंदिर नाही. अशा अनेक गाव आहेत की ज्या गावामध्ये श्रीरामाचं मंदिर नाही, पण असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही. सेवकाचं मंदिर आहे. सेवा काय करणार नाही महाराज, फक्त प्रेमाने केली पाहिजे. काय करणार नाही, अरे स्वामीवर सत्ता फक्त खऱ्या अर्थाने सेवा करू शकते. पूर्वीच्या काळामध्ये असे काही मजूर होते, असे काही सालदार होते की मालकाला त्यांच्या म्हटलं ऐकावं लागत होतं की नाही नाही आपल्याला त्या शेतामध्ये भाऊ यावर्षी हेच पेरायचं आहे. मालक म्हटले काही हरकत नाही, तेच पेरू मग. सेवा ही माणसाला फार मोठं करते, फक्त ती मनापासून असली पाहिजे. आणि म्हणून स्वामी काज हे उदाहरण देत असताना श्री रामप्रभूचं आणि हनुमंतरायाचं उदाहरण दिल्या जाते. हनुमंतराय हे शिवजीचे अवतार आहेत. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. आणि शिवजीची इच्छा झाली की मला श्रीरामप्रभूची सेवा करायची आहे, म्हणून शिवजी निघाले की मला पार्वतीचा निरोप घेऊन निघाले की हे पार्वती मला रामप्रभूची सेवा करायची आहे, मला निघायचं आहे, जायचं आहे. पार्वती म्हणजे एकटेच जाणार का? म्हटलं हां एकटाच जाणार. मग सेवा करायची आहे म्हटलं एकट्यानंच गेलं पाहिजे, तू काही सोबत येऊ नको. नाही म्हटलं मी येणार. तुम्ही जर सेवा करत असाल तर मला सुद्धा सेवा करायची आहे. ए पोरो खाली बसणार तुम्ही, काय चाललं? खाली बसा ना, काय चाललं? बसा खाली, बसा बसा खाली. झालंय आता 5 मिनटं राहिले. मग कीर्तनाचे थोडेसे नियम वेगळे असतात. मला सेवा करायची, तू काही सोबत येऊ नको. नाही म्हटलं मी येणार, मी येणार.
आणि म्हणून हनुमंतराय शिवजीने तिला सोबत घेतलं पार्वतीला, आणि शिवजी हनुमंत झाले आणि पार्वती शेपटी झाली. हनुमंत हे पुल्लिंगी आहे आणि शेपटी हे स्त्रीलिंगी आहे, नाही का. शेपटी झाली आणि त्या ठिकाणी दोघंही गेले. आणि ज्या मालकाची सेवा करायची होती ना, त्या मालकाकडून अन्न घ्यायचं नाही. ज्या मालकाची सेवा करायची आहे त्या मालकाकडून निवारा घ्यायचा नाही आणि वस्त्र घ्यायचे नाही. अन्न, वस्त्र, निवारा शिवाय सेवा हनुमंतरायाने केली. आणि जी सांगितली ती सेवा. असं नाही म्हणायचं की मी हे करणार नाही म्हणून. जानकीचा शोध लावण्यासाठी हनुमान तुला जावं लागते दक्षिण दिशेला. दक्षिण दिशा तुझ्याकडे दिल्या जाते याचं कारण ती यमाची दिशा आहे आणि यमाला हरवण्याची ताकद फक्त तुझी आहे. जा दक्षिण दिशेला. निघाले हनुमंतराय. गेल्यानंतर विचारतायत की कोण जाईल शोध लावण्यासाठी. पहिले अंगदाला विचारला जाते. अंगदजी म्हणतायत मी जाऊ शकतो पण परत येऊ शकत नाही. जामवंताला विचारलं जाते. जामवंत म्हणतायत मी म्हातारा असल्यामुळे जाऊ शकत नाही. म्हातारी माणसं भविष्यातल्या गप्पा कधीच मारत नाही, ती भूतकाळाच्या गप्पा मारतायत. बरं आहे ना. भविष्यातल्या नाहीत मारते. भूतकाळात अरे आम्ही लेगा तुमचं काय पोरो, आम्ही लेगा एका हाताने पोतं उचलायचो, मुरमुऱ्याचं पोतं एका हाताने असं म्हणतात. हनुमंताला विचारलं की तुम्ही जाऊ शकताय. ते म्हटले मी फक्त जाऊच शकत नाही, मी रावणाला मारूही शकतो. सहित सहाय्य रावण ही मारी, आनहु ये त्रिकूट उपारी. जाववंतमय पुछवू तोई, आणि उचित शिखावून दिजवू मोई. फार सुंदर आहे. मी ज्या पर्वतावर ही सगळी लंका आहे ना, तो त्रिकूट नावाचा पर्वत. चित्रकूट वेगळा आणि त्रिकूट वेगळा. त्रिकूट नावाचा जो पर्वत आहे ना, तो फक्त लंकाच नाही, तो पर्वत उचलून आणू शकतो मी. एका उड्डाणामध्ये 4 एरझारा मारू शकतो. आणि तुमची इच्छा असेल तर रावणाला सुद्धा मारू शकतो. सांगा मी काय करू. सहित सहाय्य रावण ही मारी, आनहु य त्रिकूट उपारी. पण जामवंतमय पुछहू तोही, उचित शिखावन दिजवू मोई. हे आणखी महत्त्वाचं आहे. आणखी महत्त्वाचं आहे बरं का हे महाराज. हे कसं महत्त्वाचं आहे. हे मी सगळं करू शकतो पण यातलं मी काय केलं पाहिजे हे तुम्ही सांगा. उचित काय, उचित काय तुम्ही, हे सेवकाचं लक्षण आहे. हे मी सगळं करू शकतो पण यातलं योग्य काय ते तुम्ही सांगा. पोराने बापाला म्हटलं पाहिजे बाबा मी हे सगळं करू शकतो पण यातलं योग्य काय ते तुम्ही सांगा. तुम्ही सांगा असंच ना, असं म्हटलं पाहिजे. पण आता वेगळं झालं. बापाला त्या पोराच्या मागं चालावं लागतं असं. आणि म्हणून जामवंतमय पुछवू तोई, उचित शिखावन दिजवू मोई. हनुमंतराय जाण्यासाठी उड्डाण घेतात आणि त्यांच्या मार्गामध्ये अडचणी येतात. रामायण म्हणून ज्याला पाहायचं नसेल त्यांनी रामायण विचार म्हणून पाहावं. काही लोक म्हणतात आता रामायणाची काय गरज आहे. मला असं वाटते आजही रामायणाचीच गरज आहे. भावाला जर प्रेमाने राहायचं असेल तर आजही त्याला रामायणाचीच गरज आहे. दोघांना जन्मभर जर चांगलं राहायचं असेल तर त्याला सुद्धा रामायणाचीच गरज आहे. आजही गरज आहे. विचार असा आहे, चांगलं काम करण्यासाठी जर तुम्ही जात असाल तर तुमच्या मार्गामध्ये संकट पुढे येऊन उभे राहतील. नक्की राहतील, नक्की राहतील. वाईट मार्गाने जात असाल तर मग कोणतंही संकट येणार नाही येणार. पण चांगल्या मार्गाने जर मार्गस्थ असाल, ते घरातला असो, गल्लीतला असो वा कुठलाही असो, संकट तुमच्या समोर आल्याशिवाय राहणार नाहीत. पण एक लक्षात ठेवा, कितीही संकट आली तरी सुद्धा त्या संकटाला भीक न घालता जी माणसं पुढे चालतात ना, ते जनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहत नाहीत. संकट येत राहते. आमदार साहेब, आम्ही एकदा सातपुड्यामध्ये गेलो होतो आणि एक महाराज आम्हाला भेटले. मला ते वाक्य अजून आठवतं. काय ना, तपस्वी बाबा होते. त्यांना आम्ही म्हटलं का महाराज आम्ही इतकं चांगलं का करतो तरी लोक का त्रास देतात हो. ते एक वाक्य बोलले होते बरं का, फार मस्त आहे. ते महाराज म्हटले, एक तर माणसाने चांगलं काम करायचं नाही आणि करायचं असेल तर कुथायचं नाही. तिकडे मराठवाड्यात कणायचं नाही म्हणतात, आपल्याकडे कुथायचं नाही म्हणतात. एक तर माणसाने चांगलं काम करायचं नाही, करायचं असेल तर कुथायचं नाही. दुसरं वाक्य फार महत्त्वाचं होतं त्यांचं.
तुम्ही चांगलं काम करत राहा, चांगलं काम करत राहा, चांगलं काम करत राहा. विरोध करणारी माणसंसुद्धा तुम्हाला सहकार्य केल्याशिवाय राहणार नाही. वाईट माणसं जर वाईट मार्ग सोडत नसतील महाराज, तर चांगल्या माणसाने का सोड. मी सांगून जाईल, विदर्भाची एक ओळख आहे. आपल्या विदर्भामध्ये कोयला आहे, हे फार ओळख आहे. आपल्या इथं लाईन बनते, हे एक ओळख आहे. पण विदर्भाची खरी ओळख सांगू का तुम्हाला? आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलो तर विदर्भाची ओळख आहे गजानन बाबा, बरोबर आहे. आपण महाराष्ट्रामध्ये कुठेही गेलो तर विदर्भाची दुसरी ओळख आहे तुकडोजी बाबा, आणि महाराष्ट्राची तिसरी ओळख आहे गाडगे बाबा. ओळख आहे ही. ओळख अजूनही शाबूत आहे. त्या ओळखीला 100 वर्ष झाले तरी विकल्प नाही देता आला कोणा, बरोबर आहे. मग नाही विकल्प देता आला. या ओळखीला हा विकल्प सांगा ना तुम्ही. गजानन महाराजांच्या ओळखीला हा विकल्प सांगा ना तुम्ही. गाडगे महाराजांच्या ओळखीला हा विकल्प देतोय आम्ही. कुठं आहे? अजून नाही. 70-75 वर्ष झाले असतील एखाद्या वेळेला, पण अजून विकल्प नाही. लक्षात ठेवा की गाडगे महाराजांच्या सेवेला आम्ही विकल्प देऊ म्हणून नाही, नाही, नाही विकल्प देता. मला सांगितलंय की ज्या वेळेला या देशाचे पहिले कृषी मंत्री कोण? पंजाबराव देशमुख महाराज. ते कृषी मंत्री झाल्यानंतर दर्यापूरला आले आणि त्या दिवशी त्यांच्या येण्याचा रस्ता गाडगे महाराजांनी झाडला होता. महाराजांनी स्वतः झाडला आणि दोन्ही तर्फा लोक उभे होते. मधातून ती त्यावेळीची कार चालली होती आणि बाबाने रस्ता झाडला हे पंजाबरावला समजलं होतं. आणि बाबा मधात नाही, लाईनीत उभे होते. लाईनीत उभे होते. पंजाबरावने गाडी उभी केली, गाडीतून खाली उतरले, बाबाचं दर्शन घेतलं. बाबा तुम्ही रस्ता झाडलाय? अरे मग कसं तिथे तिकडली भाषा, अरे मायले का पोरगा आहे ना, ले का तू आहे ना, पोराचा रस्ता झाडू नये तर काय करू, असं ते शब्द. बाबा काय सेवा करू तुमची, काय सेवा करू, सेवापती आहे ना, काय सेवा करू. त्यावेळेला बाबाने सांगितलं, अरे माई कायले सेवा करतो ले का, गरीबाच्या पोरायला शिकवायसाठी काही कर. त्या वचनाने शिवाजी संस्थेची स्थापना झाली. आणि म्हणून आजही गाडगे बाबाच्या सेवेला आपण विकल्प नाही देऊ शकलो. नाही, ही ओळख आहे. सेवा करणारा माणूस कधीही लहान राहत नाही. फक्त सेवेमध्ये प्रामाणिकता महत्त्वाची आहे. आणि म्हणून हनुमंतरायाची सेवा, अनेक प्रकारचे संकट आले, सुरसा आली, ईर्ष्या आली, मैनाक आला, पर्वत आला, त्या ठिकाणी लंकिनी आली. हे सगळे संकट पार करत करत हनुमंतराय गेले, जानकीचा शोध लावून आले. काय प्रताप केला महाराज या सेवकाने. सुग्रीवाला किष्किंधा देण्याचं काम सुद्धा या सेवकाने केलंय. विभीषणाला लंका देण्याचं काम सुद्धा या सेवकाने केलंय. आणि रामप्रभूला सीता देण्याचं काम सुद्धा सेवकाने केलंय. तुमरो मंत्र विभीषण माना, तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना, लंकेश्वर भय सब जग जाना. तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. तुमरो मंत्र विभीषण माना, लंकेश्वर भय सब जग जाना. स्वामी काच हनुमंतरायाचं उदाहरण. गुरुभक्ती, आपल्या गुरुवर निष्ठा, याची अनेक उदाहरणं देता येतील. पण भगवान श्रीकृष्णाचं उदाहरण, दुर्वासाने सगळे अंगाला खीर लावायला लावली आणि चाटायला लावली. आणि खऱ्या अर्थाने जिथं चाटल्या नाही गेली तोच अंगठा कच्चा राहिला आणि तिथंच बाण लागला. गुरुभक्ती अनेक उदाहरणं आहेत. स्वामी काज, गुरुभक्ती आणि पितृवचन
आपल्या आईवडिलाची सेवा ही फक्त सेवा नाही, ही विष्णूची महापूजा आहे. म्हातारपण वाईट आहे म्हणून सांगितलं जातं की कलियुगामध्ये जास्त माणसांनी म्हातारं व्हायचं नाही, बरं का काका, मागे सरकतो असं सांगितलं जातं बरं का. कारण निर्बीजा पृथ्वी निरौषध रसा नीचा महत्वम गता भूपालाने जधर्म कर्मरहिता विप्रा कुमार्गी रता भार्या भृतु विरोधिनी पररता पुत्रा पितु दूषका हा कष्टम खलु वर्तते कलियुगो धन्या नराय मृता. गुडघे जात आहेत महाराज, फार त्रास होतो. डोळे गेल्यानंतरच समजते की डोळे किती महत्त्वाचे होते. आणि त्यावेळेला जर घरातला आधार नाही भेटला ना तर पश्चाताप होतो. मला आश्चर्य वाटते, एखाद्या तरुणाच्या हातामध्ये काठी दिसली ना माणसं भितात, पण एखाद्या म्हाताऱ्याच्या हातामध्ये काठी दिसली ना माणसं त्याचा आदर करतात. तरुणाच्या हातातली काठी ही दुसऱ्याला मारण्यासाठी असते आणि म्हाताऱ्या माणसाच्या हातातली काठी ही त्याला आधार देण्यासाठी असते. काठी बनलं पाहिजे, पण तरुणाच्या हातातली नाही, म्हाताऱ्याच्या हातातली बनलं पाहिजे. तुमचं काय मत आहे? ज्याला गरज आहे त्याला आधार दिला पाहिजे. ज्याला गरज नाही त्याला जर तुम्ही आधार देत असाल ना तर तो तुम्हालाही निराधार करून टाकेल, लक्षात ठेवा. आधार अरे दरिद्रान भर कौंतेय मा प्रयच्छ ईश्वरे धनम व्याधिस्तस्य औषधम पथ्यम निरुजस्य किम औषधैहि. महाभारतातला श्लोक आहे हा. औषध कोणाला दिलं पाहिजे? रोगी असेल त्याला ना. जेवण कोणाला दिलं पाहिजे? उपाशी असेल तो ना. तसं दान कोणाला दिलं पाहिजे? ज्याला गरज असेल त्याला ना. गरजेच्या ठिकाणी तुमचं दान जात नसेल तर समजून चालाव ते घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला तिथं नेणार आहे की जिथं तुमची जायची इच्छा नाही. आणि म्हणून आधार हा घरातल्या वृद्ध लोकांना अत्यंत महत्त्वाचा असतो. सज्जनानो, आज जरी ते म्हातारी असलीत तरी ज्यावेळेला ते तरुण होते ना त्यावेळेला तुमच्यासाठीच काम केलंय त्याने. फार वाईट आहे महाराज. चांगल्या चांगल्या घरातली मुलंसुद्धा आपल्या मायबापाला स्टँडवर सोडून देत आहेत, तशी परिस्थिती आहे आज. असं म्हणतायत की एकट्या पुण्यामध्ये महिन्याला 140 बेवारस वृद्ध माणसं जाळावी लागतात, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून बघा, तुम्ही कसं पाहताय मला माहीत नाही, पण घरातल्या म्हाताऱ्या लोकांना जर तुम्ही सांभाळत नसाल तर तुमच्या घरातला पितृदोष हा त्र्यंबकेश्वरलाच काय काशीला गेला तरी जाणार नाही, लक्षात ठेवा. काय होते मला माहीत नाही, पण लोक सांभाळत नाहीत महाराज. आता आपल्याला तर आतापासून चिंता लागली की आपलं पुढे कसं होईल. एखाद्या वेळेला मुला देखत जर सुनाई देखत विचारलं ना तुमच्या सुना कशा आहेत, त्या म्हाताऱ्याला सांगायला लागतं चांगल्या आहेत बाबा. त्यांना वाईट म्हणून काय करता, कोण घालणार आहे आपल्याला. असं म्हातारपणी वाटू नये. खरं म्हणजे तो आधार अत्यंत महत्त्वाचा असतो. हात हालत असतात महाराज, आमदार साहेब म्हातारपणी हात हालतात, असे हात हालतात. आमचे चुलत्याचे हालत होते. एक प्याला एखाद्या वेळेला खाली पडायचा, आमची चुलती शिव्या द्यायची, तुम्हाला पाणी पिता येत नाही असं. पण मला असं वाटते की आपल्या घरातल्या वृद्ध माणसाच्या हातचा प्याला जर खाली पडला तर मुलाने किंवा सुनीने त्याला बोलवू नका. लहान होता तुम्ही कडेवर बसत होता त्या आबाच्या किंवा वडिलाच्या, तुमची तोंडामध्ये पाणी घेत होता आणि त्यांच्या तोंडावर पिचकारी मारत होता, बरोबर आहे. तुमच्या तोंडातल्या पिचकाऱ्या जर त्यांनी सहन केल्या असतील तर त्यांचा खाली पडलेला प्यालासुद्धा तुम्ही सहन करा. ह्याची विष्णूची महापूजा, हे सांगायचं आहे मला. गुडघे गेल्यानंतर जवळच कुठं घाण झाली असेल, लहान होता तुम्ही, तुमची आजी, तुमची आत्या, तुमची बहीण
स्वयंपाकघरामध्ये जेवायला बसल्या होत्या, उठलात तुम्ही, रांगत रांगत आला स्वयंपाकघरामध्ये आणि त्यांच्या ताटाच्या समोर घाण केली तुम्ही. तक्रार नाही केली त्यांनी, वाच्यतासुद्धा नाही केली. अगोदर तुमची व्यवस्था केली मग जेवायला बसल्यात त्या. बरोबर आहे ना माझं? पाठीमागं विचारतोय, बरोबर आहे ना? त्यांच्या ताटापुढची घाण जर त्यांनी सहन केली असेल तर तुम्ही घरातल्या वृद्ध लोकांचं म्हातारपण सहन करा. तुम्हाला आशीर्वाद घेण्यासाठी काशीला जाण्याची गरज नाही. मी तुम्हाला फक्त भावनिक बनवत नाही, हे सूत्र आहे. वृद्ध सेवा या विज्ञानम हे सूत्र आहे, हे सूत्र आहे. आणि म्हणून सूत्रही आहे. आणि पितृवचन सेवापती ही विष्णूची महापूजा सुद्धा आहे. स्वामी काज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती हेची विष्णूची महापूजा. अनुभव नाही दुजा. आणखी एक महापूजा आहे. सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, सत्य बोले मुखे, दुःखवी अनेकांच्या दुःखे, दुःखवी अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा, हिची विष्णूची महापूजा. दुःख बिहारी कांच्या दुःखे, दुःख बिहारी दुःखे हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. पारखुमाई, पारखुमाई, खरं बोलणं ही सुद्धा पूजा आहे. विनोद महाराज, आमचे श्याम महाराज, या महाराजचं नाव विठ्ठल महाराज. विनोद नाही, आम्ही बोलतोय तो, मी बोलतोय तो विनोद नाही म्हटलं, हाय विनोद. मी बोलतोय ते खरं आहे. सत्य बोले मुखे, खरं बोलणं हे महापूजा आहे बरं महाराज. कारण खरं बोलणं फार कठीण आहे. मला नाही वाटत की यातला एकही माणूस खरं बोलत असेल. मग मी नेहमीच खोटं बोलतोय असं नाही, पण खरंही बोलत नाही. श्याम बाहेर खरं बोलावं लागते, पण घरी गेल्यावर खोटं बोलावं लागते का नाही? घरी गेल्यावर खोटं बोलावं लागतं. सत्य बोलणं हे महापूजा आहे. याच्यासाठी आहे, ते कठीण आहे म्हणून महापूजा आहे. खरे बोलावे असं म्हणतात ना, शाळेत शिकवतात ना, नेहमी खरे बोलावे. म्हणून तुम्ही नेहमी काय करता? नेहमी खरे बोलावे असं म्हणतायत ना, म्हणा बरं, नेहमी खरे. म्हणून तुम्ही काय करता? सत्य बोलणं हे विष्णूची महापूजा आहे. आणि आणखी एक पूजा आहे, दुःखवी अनेकांच्या दुःखे. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं हे सुद्धा महापूजा आहे. हे सुद्धा महापूजा आहे. किती दुःखी झालं पाहिजे? माऊली याचं सूत्र सांगताय. तुमच्या पायामध्ये काटा मोडल्यानंतर तुम्हाला जितक्या त्वरेनं दुःख होते ना, तितक्याच त्वरेने तुम्ही जर दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होत असाल तर हे विष्णूची महापूजा आहे. महापूजा आहे. काय सूत्र आहे तू महाराज आमदार साहेब? लोक म्हणतात वय वारकऱ्यांनी लोक आळशी बनवले वगैरे असं काही म्हणतात. काय किती चांगले सूत्र आहे. हा सगळा अभंग जर विचारात घेतला तर मला असं वाटतं किती महत्त्वाचं आहे. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होऊ नये. तुम्ही दुसऱ्याच्या दुःखाने आनंद मानायला पाहिजे. कोण्या शास्त्रामध्ये बसते हे? कोण्या पंथामध्ये बसते? कोण्या विचारामध्ये बसते? ते डावे असो उजवे असो, कोणचे डावे असे विचार आहेत की जे असं म्हणतात की दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हायचं नाही म्हणून? बरोबर आहे ना? कोणचे डावे विचार आहेत असे? डावे आहेत ना, डावे. कोणचे असे डावे विचार आहेत? अरे तुम्हाला सांगतो,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या हातात तलवार होती म्हणून स्वराज्य निर्माण झालं, डाव्या हातात असती तर झालंच नसतं. आणि ते तलवार देण्याचं काम रामायणाने आणि महाभारताने केलंय. आणि म्हणून असे कोणते डावे विचार आहेत की ते याला नाकार देऊ शकताय? आहेत. मला असं वाटते की डावे विचार जर याला विचार मानत असतील तर हेच महाराजांचे डावे विचार आहेत की जे तुम्हाला चांगल्या मार्गावर नेत आहेत. दुःखवी अनेकांच्या दुःखी याला कोण नाकार देऊ शकते महाराज? कोण असा व्यक्ती आहे की तो म्हणू शकतो की बाबा दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी व्हायचं नसते, एखाद्या आजारी माणसाला मदत करायची नसते, एखाद्या गरीब माणसाला मदत करायची नसते, असं कोण म्हणते? केलं पाहिजे, केलं पाहिजे. दुःखवी अनेकांच्या दुःखे. आणि तुम्हाला सांगेल, आम्ही याचा अनुभव घेतोय म्हणून आम्हाला आनंद आहे. दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःखी होण्या इतका आनंदच नाही महाराज, खरंच नाही. आमदार साहेब, आम्ही आश्रमावर बसलेले होतो. 2-4 माणसं आमच्याकडे आले आणि ते म्हटले की महाराज ते नाही का तो पोरगा? म्हटलं गळा तो वारला रे. म्हटले हां, तो गेला, त्याच्या मुलीचं लग्न आहे म्हणे आता. बापरे, फार गरिबी आहे रे त्याची. तर म्हटले हां, खूप गरिबी आहे, आम्ही तुमच्याकडे आलो. अरे पण कशाला? 10-12 वर्ष झाले, 15 वर्ष झाले असतील. म्हटले महाराज आता आम्हाला अशी इच्छा आहे, त्या मुलीच्या लग्नाची पंगत, झालं माझं कीर्तन आज, पंगत तुम्ही दिली पाहिजे. किती माणसाची रे? म्हणे 500 माणसाची. काय ले ग पागल आहे, आम्ही का पंक्ती देणारे आहोत का? आम्ही पंक्ती मागणारे आणि खाणारे आहोत. थोडा विनोद केला. मित्र असल्यामुळे ते माझ्यावर रेत झाले. कोणाच्या मड्यावर घालणार आहेस म्हणे. का 400 माणसाची इतकी दिलं का दुसऱ्याच्या घरी खातात तुम्ही लेको, एकदा तर पंगत द्या. मित्र असल्यामुळे बोलले. अरे म्हटलं खरं मला खूप चांगलं वाटलं की ते माझ्याकडे आले एलगे महाराज. आणि मी म्हटलं अरे फक्त मी पंगतच देणार नाही ले का, मंडपसुद्धा मीच देणार आहे, भांडेसुद्धा मीच देणार आहे, त्या पोरीला काही कबूल करायचं असेल तर ते सुद्धा मीच देणार आहे. तुम्ही फक्त का तिथं करून घ्या. आणि खरं ते सगळं केलं आम्ही. केल्यानंतर त्या दिवशी नेमका आम्ही होतो, मला आठवते तो प्रसंग आजही. असं एक लिंबाचं झाड होतं विनोद महाराज. असा मंडप दिला होता, तो दुसऱ्याच्याच दारात होता. आणि त्यावेळेला कमांडर गाडी नवीन निघली होती. कमांडर ती गाडी त्या नरोद्याने आणली होती. तो दुसऱ्याच्या घरी साला नव्हता. आणि लग्न झाल्यानंतर मुलीला वाटी लावण्याचा जो प्रसंग आहे ना, तो फार वाईट असतो. त्यावेळेला कोणचीही मुलगी जात असताना ती रडत असते आणि कोणचाही बाप आपल्या मुलीला वाटी लावताना ढोरासारखा रडत असतो. पण लक्षात ठेवा, त्या मुलीला रडायचं होतं, पण कोणाच्या गळ्यामध्ये पळून रडावं हे कळत नव्हतं. मायही नव्हता, माहेही नव्हती आणि बापही नव्हता. खूप रडत होती ती पोरगी. आणि ते सगळे गावातले लोकंसुद्धा गैरवरले होते. आणि अशी उन्हाळ्याचे दिवस, लिंबाचं झाड, गाडी, आणि ती पोरगी त्या नवरदेवाच्या पाठीमागं निघाली. मी ते चित्र पाहत होतो. त्या पोरीनं कधी गाठ सोडली मला माहीत नाही, पण तिनं ते गाठ सोडली, माझ्याकडे पळत आली, माझ्या गळ्याला मिठी मारली. काय सांगावं तुम्हाला, इतक्या जोरात रडत होती. म्हटलं पोरी मरशील तू, इतकं रडत असतात का? आणि आपणसुद्धा तेवढं कधीच गेलो नाही. आता आम्हाला तर माहीत नाही, तो आमच्या पाठीपोटीच नाही तर आमचं काय, पण ते प्रसंग मी जवळून पाहिला. आम्हीसुद्धा तेवढं कधीच रडलो नाही महाराज. पण त्या पोरीला सांगितलं, जा पोरी, आजपासून तुझा बापही मी आहे आणि आजपासून तुझी मायसुद्धा मी आहे, जा, चिंता करू नको. हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. काही गरज नाही. आम्ही तुम्हाला एकदम असं हे धार्मिक नाही बनवत. आम्ही तुम्हाला नाही म्हणत की तुम्ही रोज मंदिरात जा म्हणून. अरे पण तुम्ही श्रीमंत असाल तर दान द्या ना.
मंदिरात नका जाऊ, पण हे तर करा, हे तर करा. मंदिरात नका जाऊ, पूजा नका करू, पण असा प्रसंग जर तुमच्या समोर उभा राहिला असेल आणि अशा प्रसंगाला टाळून जर तुम्ही पुढे जात असाल तर ज्ञानोबा राय म्हणतात, तुम्ही साधूच काय, तुम्ही माणसं सुद्धा नाही लेका. विचारा ना त्या पाण्याला, निम्न भरिली आवणे पाणी ढळोची नेणे माऊली म्हणतात. कमी असू द्या पाणी, खड्डा मोठा असू द्या, ते पाणी त्या खड्ड्यात उतरल्याशिवाय आणि तो भरल्याशिवाय पुढे जात नाही जात. आणि तैसे श्रांता तोषोनी जाणे पुढे लाजे का. त्या पद्धतीने दुखवी अनेकांच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा, असा निश्चय तुम्हाला मुक्ती देणार आहे. निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ, निश्चयाचे बळ. तुका म्हणतेची फळ, तुका म्हणते, तुका म्हणतेची फळ. फळ पाहिजे ना, फळाची अपेक्षा करताय ना, आणि सेवक आहात ना, मग मालकाची सेवा करा. फळाची अपेक्षा करताय ना, शिष्य आहात ना, मग गुरुची सेवा करा. फळाची अपेक्षा करताय, मुलं आहात ना, आई वडिलाची सेवा करा. फळाची अपेक्षा करताय ना, सत्य बोला. चांगल्या फळाची आणि समाधानाची अपेक्षा करताय ना, जो माणूस दुःखी असेल त्यांना सहकार्य करा. तुका म्हणे हे तुका म्हणे हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा, हेची विष्णूची महापूजा. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. आजची सेवा आपल्या पुढे सादर केली वैकुंठवासी सुभाषरावजी इंगळे सर. 74 वर्षाचं वय असताना त्यांना देवाज्ञा झाली. त्यांचे चिरंजीव राजू भाऊ आणि प्रमोद भाऊ